नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भास्कर अकॅडमीच्या भास्कर एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्ह जो आहे कन्सेप्ट आपला चालू आहे आणि त्यामध्ये आपण स्टेशनरी वेव्ह हा कन्सेप्ट पाहतोय आणि त्या स्टेशनरी वेव्हमध्ये आपण काल बेसिक कन्सेप्ट स्टेशनरीचे वेव्हचे पाहिले, त्याचे डेफिनेशन, त्याचा कन्सेप्ट आणि फॉर्मेशन ऑफ द स्टेशनरी वेव्ह हे आपण लक्षात घेतलं. आज आपण स्टेशनरी वेव्ह फॉर्मॅट केल्याच्या नंतर त्याचं स्ट्रक्चर कसं आहे ते स्टेशनरी वेव्ह आपल्याला अंडरस्टँड करायची. अर्थातच आज आपल्याला कंडिशन फॉर नोड आणि अँटीनोड स्टेशनरी वेव्हमध्ये नोड काय असतो, अँटीनोड काय असतो हे समजून घ्यायचं. प्रॉपर्टी ऑफ स्टेशनरी वेव्ह आणि देन हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्स हा म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचा भाग आहे, ते बी आपल्याला स्टडी करायचे. तर सगळ्यांनी हेडिंग टाका, कंडिशन्स फॉर पोझिशन अँड डिस्प्लेसमेंट ऑफ स्टेशनरी वेव्ह. या हेडिंग टाका सगळ्यांनी. conditions for position and displacement of antinodes and nodes. म्हणजे आधी आपल्याला अँटीनोड काय आहे आणि नोड काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचंय. बघा, मी मागच्या लेक्चर प्रमाणे आजही स्टेशनरी वेव्ह मी ड्रॉ करून दाखवतो. स्टेशनरी वेव्हचा कन्सेप्ट सगळ्यांनी समजून घ्या. पहा, मीडियम मध्ये ज्या वेळेस वेव्ह प्रोपोगेट होते आणि अशा आपण जर दोन प्रोग्रेसिव्ह वेव्ह जर कन्सिडर केल्या आणि त्याचे अपोजिट डायरेक्शन असून त्या दोन वेव्ह आयडेंटिकल आहेत. आयडेंटिकल इन द सेन्स सेम अँप्लिट्यूड, सेम फ्रिक्वेन्सी, सेम वेव्हलेंथ अँड द सेम टाइम पिरियड इज ऑल्सो ऑलवेज सेम. आणि एक वेव्ह पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शननी जर अशा प्रकारे जर प्रोपोगेट होत असेल तर त्याच वेळेस दुसरी एक वेव्ह सेम पाथवरती जर निगेटिव्ह एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शननी जर प्रोपोगेट होत असेल, निगेटिव्ह एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शननी जर प्रोपोगेट होत असेल तर त्यावेळेस त्या दोन वेव्हचं इंटरफेअर होतं. म्हणजे काय होतंय तर these two waves are interact with each other and forms a resultant wave in the form of loops. हे लूप आहेत, हे लूप दिसत आहेत आपल्याला. पहा, आणि अशा प्रकारे एक नवीन वेव्ह तयार होते. मग समजा आपण असं गृहीत धरलं, दिस इज द पॉझिटिव्ह डायरेक्शन, दिस इज द निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ द एक्स ॲक्सिस and these two waves are interfere each other. जर आपण असा विचार केला, या डायरेक्शननी जी काय वेव्ह आहे हिचं इक्वेशन काय आहे ते आपण काल लिहिलं होतं आणि या डायरेक्शननी एक वेव्ह आहे हिचं इक्वेशन काय आहे ते आपल्याला सांगता येते. हिचं इक्वेशन समजा आपण लिहिलं, दिस इज y1 इक्वल टू a साइन 2 पाय nt मायनस x अपॉन लॅम्बडा. आणि त्याचप्रमाणे लेफ्ट साईडचं इक्वेशन काय येईल तर लेफ्ट साईडचं इक्वेशन येईल y2 इज इक्वल टू a साइन 2 पाय nt प्लस x अपॉन लॅम्बडा. किंवा आपण इथे यांची व्हॅल्यू 1/t सुद्धा लिहू शकतो. म्हणजे काय होईल, स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी मायनस x अपॉन लॅम्बडा असं आपल्याला मिळून जाईल. लक्षात घ्या. मग हे सांगण्याचं कारण काय तर आधी आपल्याला त्याचं स्ट्रक्चर चांगल्या प्रकारे स्टेशनरी वेव्हचं अंडरस्टँड झालं पाहिजे. नेमका अँटीनोड काय आहे, नोड काय आहे हे आपल्याला समजायला पाहिजे. मग त्याचाच आपण आधार घेऊन आपण नोड आणि अँटीनोड आधी समजून घेणार आहोत.
मग या ठिकाणी वेव्ह व्हायब्रेट, पार्टिकल व्हायब्रेट झालाय. समजा याचा जर विचार केला तर हा पार्टिकल मॅक्झिमम इथपर्यंत डिस्प्लेस होतोय, पुन्हा इथे मीनला येतोय, पुन्हा मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट होतोय, पुन्हा मीनला जातोय, पुन्हा मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आपल्याला मिळेल. म्हणजे याचा अर्थ हे काय असायला पाहिजे, अँप्लिट्यूड असायला पाहिजे. आणि हे सुद्धा काय असायला पाहिजे, अँप्लिट्यूड असायला पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी मॅक्झिमम जे काही डिस्प्लेसमेंट आहे ते किती आहे, 2a इतका आहे. मॅग्निट्यूडचा जर विचार जर केला आपण तर आपल्याला 2a इतकी व्हॅल्यू मिळेल. आणि समजा आपण डायरेक्शनचा विचार केला तर ती प्लस आणि मायनस 2a इतकी मिळेल. पहा मग जरा बारकाईने फिगर जरा बघा काय दिसतंय, लक्षात येईल. इथं 2a झाली, इथं 0 झाली, इथं पुन्हा 2a इतकी झाली, इथं पुन्हा 0 झाली, इथं 2a इतकी झाली, पुन्हा 0 झाली, आणि सो ऑन. असं विचार करा. आणि अशा प्रकारे हे स्टेशनरी वेव्ह आता रेडी दिसतं. समजा आपण असा विचार केला, या एका ऑसिलेशनचा जर विचार आपण जर केला तर एका ऑसिलेशनची जी काय पाथ लेंथ आहे ती लॅम्बडा आहे. हे लूप आहे 2 इथं, आणि या 2 लूपचा जर विचार केला, ह्या लूपमध्ये काय पार्टिकल व्हायब्रेट होतात, या लूपमध्ये काय पार्टिकल व्हायब्रेट होतात, या दोन्हींचा विचार केला तर लॅम्बडा ही त्याची वेवलेंथ आहे आणि तीच आहे त्याची पाथ डिफरन्स किंवा पाथ लेंथ. कुणाची झाली ती, एका पूर्ण ऑसिलेशनची, जी की ज्याच्यामध्ये 2 लूप आपल्याला पाहायला मिळतात. मग पुढे विचार करा, एका लूपचा विचार जर आपण केला तर एका लूपमध्ये आपल्याला किती त्याचा पाथ मिळेल, तर त्याचा पाथ आपल्याला मिळेल, लक्षात घ्या, किती, लॅम्बडा बाय 2. आणि त्यातून पुन्हा अर्ध्याचा जर विचार जर आपण केला तर आपल्याला किती मिळेल, लॅम्बडा बाय 4 हे खाली सांगितलं. दुसऱ्या बाजूला जर आपण असा याचा विचार जर केला तर आपल्याला यासाठी असणारा फेज किती असणार आहे, तर 2π इतका फेज असेल, लक्षात घ्या. दुसऱ्या बाजूला याचा विचार करा, याचा किती येईल, पाय येईल, आणि याचा किती येईल, π/2 इतका येईल. समजा आपण असं गृहीत धरलं की याचा करस्पॉन्डिंग जो काय टाइम आहे तो टाइम समजा कॅपिटल T आहे. किती आहे, याचा करस्पॉन्डिंग टाइम जो काय आहे तो कॅपिटल T आहे. कुणाचा, तर पहिल्या पूर्ण 2 लूप साठी विचार करा. एका लूपचा जर विचार केला त्याचा टाइम किती असेल, तर T/2 असेल, लक्षात घ्या. म्हणजे याच्यासाठी किती टाइम लागेल आपल्याला, एक लूप तयार करण्यासाठी टाइम पिरियडिक टाइमच्या अर्धा लागेल आपल्याला. आणि याच्यासाठी जर विचार जर केला आपण तर किती टाइम लागेल आपल्याला, त्याच्यापेक्षाही अर्धा, म्हणजे T/4. म्हणजेच एकूण टाइम म्हणजे किती, 25% इतका टाइम आपल्याला लागेल. म्हणजे T/4 आपल्याला अंडरस्टँड करता येईल. मग अशा प्रकारे ही तुमची एक स्टेशनरी वेव्ह आहे. पहा, ज्या वेळेस आपण पाहिलं की तशी ट्रान्सव्हर्स वेव्ह तयार होते आणि ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये अल्टरनेटिव्हली क्रश आणि ट्रप तयार होतात, आणि दुसऱ्या बाजूला लॉन्जिट्युडिनल वेव्हचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये अल्टरनेटिव्हली कॉम्प्रेशन आणि रिअरफॅक्शन तयार होतात. आपण त्या ठिकाणी सांगितलं होतं की मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट किंवा अँप्लिट्यूड असेल तर तो जो असतो तो क्रेस्ट असतो, मिनिममला ट्रप असतो, इन अकॉर्डिंग टू द ट्रान्सव्हर्स वेव्ह. आणि लॉन्जिट्युडिनल वेव्हच्या जर अकॉर्डिंग टू आपण लक्षात घेतलं तर कॉम्प्रेशन जे काय आहे तो त्या ठिकाणी मॅक्झिमम अँप्लिट्यूड असतं. म्हणजेच अँप्लिट्यूडचा कन्सेप्ट तसा आहे, ते जे काय व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल इज व्हेरी मच कॉम्प्रेस्ड इन द अँप्लिट्यूड इज मॅक्झिमम. आणि जर रिअरफॅक्शन असेल याचा अर्थ अँप्लिट्यूड कमी असतं, लक्षात घ्या. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला कंडिशन लक्षात घेता येते. तशा 2 वेव्ह, तशा प्रोग्रेसिव्ह 2 वेव्ह, वेदर इट इज ट्रान्सव्हर्स ऑर लॉन्जिट्युडिनल, अशा जर इंटरॅक्ट जर झाल्या, त्यांच्यापासून जर एक नवीन वेव्ह तयार जर झाली तर त्यासाठी आपल्याला काय कंडिशन मांडता येते किंवा मांडूया. मग ज्या ठिकाणी आपल्याला मॅक्झिमम अँप्लिट्यूड मिळतं त्याला आपण म्हणतो अँटीनोड. काय म्हणतो आपण त्याला, अँटीनोड. ज्या ठिकाणी 0 मिळतं त्याला आपण म्हणतो नोड. तर पुन्हा अँटीनोड, पुन्हा नोड, पुन्हा अँटीनोड, पुन्हा नोड, पुन्हा अँटीनोड, आणि पुन्हा इकडे बी समजा नोडच, इकडे अशी सुद्धा नोडच.
म्हणजेच एक बाब लक्षात घ्या. आता काय दिसतंय आपल्याला, तर याच्यामध्ये एक कंडिशन अशी दिसतीये की तुमच्या स्टेशनरी वेव्ह मध्ये एकाआधी एक अशा प्रकारे नोड आणि अँटीनोड तयार झालेले दिसतात. आपल्याला ज्यावेळेस प्रॉपर्टी ऑफ द स्टेशनरी वेव्ह आपल्याला लक्षात घ्यायच्या, त्या प्रॉपर्टीचा जर आपण विचार जर केला तर आपल्याला ही फिगर खूप महत्वाची आहे. आणि या फिगरवरून आपल्याला सगळ्या प्रॉपर्टी ऑफ स्टेशनरी वेव्ह, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेशनरी वेव्ह आपल्याला अर्थात लिहिता येतील. मग आपण काय करूया, आधी नोड आणि अँटीनोडचा आपण स्टडी करूया. तर सगळ्यात सुरुवातीला आता ही फिगर तुम्हाला ड्रॉ करायचीच आहे. फिगर ड्रॉ करा सगळं चांगल्या प्रकारे. आता आपण कंडिशन फॉर द अँटीनोड हा कन्सेप्ट आपण लक्षात घेऊया. या सगळ्यांनी हेडिंग टाका, कंडिशन्स किंवा कंडिशन फॉर अँटीनोड. या कंडिशन फॉर अँटीनोड. बघा आता समजून घ्या पुढचा पार्ट. कंडिशन फॉर अँटीनोड आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे पार्टिकल जेव्हा डिस्प्लेस होतो, पार्टिकल नेमका किती डिस्प्लेस झाला म्हणजे आपल्याला अँटीनोड मिळतोय. आणि नेमका किती पाथ, किती त्याचा फेस, किती पाथ असेल, किती फेस असेल, कोणत्या फेसला अँटीनोड मिळतोय आणि कोणत्या फेसला नोड मिळतोय. अर्थातच या दोन्ही बाबी आपल्याला लक्षात घ्यायच्यातच. तर पहा, लक्ष द्या आता सगळ्यांनी. आता अँटीनोड म्हणजे काय तर आपण ते आधी लक्षात घेऊया. अँटीनोड म्हणजे काय आपल्याला त्याचं अंडरस्टँडिंग आपल्याला लक्षात घ्यायचे. या सगळ्यांनी द पॉइंट्स, असे काही पॉइंट्स आहेत, या डेफिनेशन त्याची. द पॉइंट्स in a stationary wave. कुठं आहे ते? in a stationary wave. The points in a stationary wave at which the medium vibrates maximum. At which vibrates the medium vibrates maximum to vibrates with maximum amplitude is known as antinode. मला फिगर बघा. फिगर मध्ये आपल्याला असं दिसतंय की ज्या ठिकाणी मॅक्झिमम काय आहे, डिस्प्लेसमेंट आहे, पार्टिकल काय झालंय, जास्त व्हायब्रेट झालाय, मॅक्झिमम व्हायब्रेट झालाय, त्या पॉइंटला आपण म्हणू शकतोय अँटीनोड. काय म्हणता येईल आपल्याला, त्याला अँटीनोड आपल्याला म्हणता येईल. पहा मग या फिगर मध्ये इथे एक अँटीनोड आहे, इथे एक आहे, इथे एक आहे, इथे एक आहे. जर आपण त्याची कंडिशनचा जर विचार केला की कोणत्या प्लेसला तुमचा अँटीनोड आहे, मग इथं कंडिशन आपल्याला मांडता येईल. काय मांडता येईल, मग अँटीनोड साठी पहा, we know the resultant amplitude is equal to plus or minus 2a for antinode. बरोबर ना. Resultant amplitude is the amplitude performed in the stationary wave. ते कुडालचं आहे तर स्टेशनरी वेव्ह मधलं अशा प्रकारचं हे अँप्लिट्यूड आहे. आणि त्याचा विचार करा, we know r is equal to plus or minus 2a. पण what is r? r आपल्याला माहिती आहे, r आपण मागच्या वेळेस कॅल्क्युलेट केलेला आहे मागच्या लेक्चरमध्ये.
तर R आहे बोला R आहे 2a cos 2 pi x upon lambda. इतका आहे लक्षात घ्या. किती आहे 2a cos 2 pi x upon lambda is the resultant amplitude for the stationary wave. कशाचं आहे स्टेशनरी वेव्हचं रिझल्टंट अँप्लिट्यूड आहे लक्षात घ्या. मग आपण ही आरची व्हॅल्यू म्हणजेच ही आरची व्हॅल्यू अँटीनोडसाठी ही आर व्हॅल्यू इतकी असेल म्हणजे किती असायला पाहिजे तर प्लस ऑर मायनस 2 इतकी असायला पाहिजे. इथपर्यंत तुम्ही नोट डाऊन करा. तर पहा लक्ष द्या सगळ्यांना. आता झालं इथपर्यंत. तर ती फिगर सुद्धा आपल्याकडे आहेच. फिगरचा सुद्धा आपल्याला उपयोग होईलच. झालं का घ्या बघा. आता पुढे काय तर आपण हे दोन्ही इक्वेशन जे काय आहेत ते एकत्र करूया. बघा R इज इक्वल टू आणि काय कंडिशन आपल्याला मिळते ते आपण लक्षात घेऊया. फिगर आपण स्वतःपर्यंत ठेवायची. आपल्याला फिगर आपल्याला बदलायची नाही. कशाची कंडिशन पाहतोय आपण तर कंडिशन फॉर द अँटीनोड पाहतोय. बघा मग 2a into cos 2 pi x upon lambda is equal to plus or minus 2a. अर्थात असं लिहिता येणारच आपल्याला. मग याप्रमाणे तर 2a should be cancelled to 2a. 2a ला 2a कॅन्सल. पुढे काय होईल cos 2 pi x upon lambda is equal to plus or minus 1. मग आपल्याला थोडंसं मॅथमॅटिक आपलं चांगलं असायला पाहिजे. मॅथमॅटिक्स जर चांगलं असेल तर आपल्याला काय होईल बऱ्याचशा क्लिप इथं सुटून आपल्या जातील. लक्षात घ्या. पहा मॅथमॅटिक्सच्या ट्रिग्नोमेट्रिक कन्सेप्टनुसार आपल्याला एक सांगता येईल इथं की कॉसच्या अशा कोणत्या अँगलची व्हॅल्यू +1 आणि -1 असते ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की cos 1 हा 0चा असतो, 2 पायचा असतो, 4 पायचा असतो आणि so on. पण cos -1 हा कशाचा असतो तर cos -1 कोणाची व्हॅल्यू येते तर ती पायची, 3 पायची, 5 पायची आणि so on याप्रमाणे आपण लक्षात घ्यायचे. म्हणजे आपल्याला सांगता येईल here 2 pi x upon lambda is equal to what? 2 pi x upon lambda is equal to नेमकं काय किती व्हॅल्यू आपल्याला सांगता येईल तर ती व्हॅल्यू सांगता येईल आपल्याला 5. बरोबर ना. 0 बी सांगता येईल. लक्षात घ्या 0 पासून 0 त्यानंतर पाय, 2 पाय सुद्धा, 3 पाय सुद्धा, 4 पाय सुद्धा आणि so on. काय so on. पण याला आपण जनरलाइज करूया. इन जनरल आपण काय केलेला जनरल बनवूया. इन जनरल 2 pi x upon lambda is equal to p pi and here p is equal to 0, 1, 2 and 3 under dash. असं आपल्याला बनवता येईल. मग आपण एक विचार करूया की ॲट व्हॉट डिस्प्लेस ना किती डिस्प्लेसमेंट ज्या पार्टिकलचं ओरिजिन पासून जात असेल त्यावेळेस तुमचा अँटीनोड तयार होईल. म्हणजे व्हॉट इज द प्लेस व्हॉट इज द पोझिशन फॉर द अँटीनोड. म्हणजे अँटीनोडच्या पोझिशन नेमक्या कोणत्या 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 असतील हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. इथपर्यंत नोट डाऊन कर. दुसरं आहे कंडिशन्स फॉर नोड्स. नोड्सच्या कंडिशन आपल्याला लक्षात घ्यायच्या. मग नोड म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. या त्याची डेफिनेशन द पॉइंट्स इन अ स्टेशनरी वेव्ह. द पॉइंट्स इन अ स्टेशनरी वेव्ह vibrates with minimum amplitude, the minimum displacement, minimum amplitude is known
are known as nodes. Are known as nodes म्हणजे काय? For nodes amplitude is equal to 0. Or nodes and r equal to किती? R equal to 2a cos 2 pi x upon lambda. Cos 2 pi x upon lambda हे आपण लक्षात घ्यायचं. मग पहा सुरुवात करूया आपण. Therefore असं करता येईल आपल्याला 2a cos 2 pi x upon lambda is equal to 0. इथपर्यंत या सगळ्यांनी म्हणजे आपल्याला कंडिशन मिळवायची फॉर नोड्सची कंडिशन आपल्याला लक्षात घ्यायची. झालं का? लिहा पुढे कंडिशन फॉर नोड्स म्हणल्यानंतर काय आपल्याला लिहिता येईल. तर ही जी काय व्हॅल्यू आहे ती 0 जर मानली आपण 2a जर त्याला डिवाइड केलं ते सुद्धा काय होईल? 0च होईल. म्हणजेच cos 2 pi x upon lambda is equal to 0. cos 2 pi x upon lambda is equal to 0 असा विचार आपल्याला करता येईल. पहा मग आता पुढे आपण अंडरस्टँडिंग करूया की काय आपल्याला लक्षात घ्यायचंय की कॉसच्या कोणत्या याची व्हॅल्यू 0 असते. 90 ची असते, त्यानंतर 3 pi/2 ची असते, त्यानंतर पुढं आपल्याला किती मिळेल? 5 pi/2 मिळेल. त्यानंतर पुढे सो ऑन आपल्याला बऱ्याच काही व्हॅल्यू आपल्याला त्याप्रमाणे मिळून जातील. जे काही व्हॅल्यू आहेत ते आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न करूया काय व्हॅल्यू आपल्याला मिळतील. मग therefore 2 pi x upon lambda is equal to pi/2, 3 pi upon 2, then 5 pi upon 2, then आणि so on पुढे. म्हणजेच याला जर इन जनरलाइज जर आपण केलं इन जनरल 2 pi x upon lambda is equal to 2p minus 1 into lambda by 2. Sorry, pi/2. 2 pi x upon lambda into pi/2 असं आपल्याला याच्यामध्ये लिहिता येईल. वेअर p is a 0, त्यानंतर वेअर p is a 0, 1, 2, 3 आणि so on. अशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये अंडरस्टँडिंग करता येईल. जर आपण p ची व्हॅल्यू जर समज 0 पुट केली तर आपल्याला काय मिळेल? पहिलं मिळेल आपल्याला लॅम्बडा म्हणजे काय मिळेल ते आपण चेक करूया काय होईल ते आपल्याला पहिली व्हॅल्यू. झालं का? पहा 0 आपला जो काय 0 आहे तो ऑलरेडी तिकडे गेलेला आहे. म्हणजे 0 कुठे गेलेला आहे तर तो एकच आपल्याला मिळणार आहे. 0 पुन्हा नाही मिळणार ना. 0 जो आहे तो अँटीनोडसाठी आपण गृहीत धरलेला आहे. मगाशी 0 जो आहे तो 0 आपल्याला त्याप्रमाणे तिकडे अंडरस्टँड आपल्याला करता येईल की 0 कशा प्रकारे. इथं फक्त आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6 अशा प्रकारचे अंडरस्टँडिंग आपल्याला घेता येईल. आपण पी ची व्हॅल्यू जर 1 टाकली इथं तर पी ची व्हॅल्यू 1 आपण जर पुट केली तर आपल्याला काय मिळणार? तर बघा काय मिळतं आपल्याला. समजा p इज इक्वल टू 1 आपण पुट केला तर आपल्याला x इज इक्वल टू काय मिळते ते समजून घ्या. x इज इक्वल टू इधर आहे 1 लॅम्बडा कॅन्सल होईल आणि ते लाईन लॅम्बडा बाय होईल. बघा याची व्हॅल्यू 1 टाकली तर 1 ला 1 कॅन्सल होऊन जाईल. 2 pi x जे काय आहे तर 2 pi ला बाय कॅन्सल होईल आणि लॅम्बडा बाय 4 होईल. त्यानंतर p ची व्हॅल्यू टाकली 2. p ची व्हॅल्यू 2 टाकल्यानंतर काय होईल? दिस इज 4 म्हणजे 3 आणि देन x इक्वल टू 3 लॅम्बडा बाय 4 होईल. बरोबर 3 लॅम्बडा बाय 4 आपल्याला मिळेल. त्यानंतर पुढे लक्षात घ्या पहा p इक्वल टू आपण 3 पुट केला तर 3 पुट केल्यानंतर काय मिळेल आपल्याला 6 and 5 म्हणजेच x इक्वल टू 5 लॅम्बडा बाय 4 मिळेल आणि सो ऑन आणि सो ऑन लक्षात घ्या. म्हणजेच असं सांगता येईल आपल्याला here we can conclude that the nodes are placed at lambda by 4, 3
3 lambda by 4, comma 5 lambda by 4 and so on in stationary wave. In stationary wave हे आपल्याला लक्षात घेता येईल. पहा हे सगळं समजून घ्या. झालं तर पहा आता लक्ष द्या. मग अशी जे काही मी सांगितलं होतं तुम्हाला तर त्याच्यामध्ये करेक्शन आपण थोडंसं घेऊया. अँटीनोडमध्ये अँटीनोडमध्ये काय सांगितलं होतं तर अँटीनोडमध्ये the value of 2 pi x upon lambda is equal to 0, pi, 2 pi, 3 pi, 4 pi, so on. हे म्हणजे 0 सुद्धा आहे लक्षात घ्या. तो 0 पासून नका टाकून 0 पर्यंत आहे त्याच्यामध्ये. म्हणजेच आपले एक्सच्या व्हॅल्यू काय मिळाले असतात एक्सच्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या असत्या. तर एक्सच्या व्हॅल्यू काय काय मिळते समजा पीची व्हॅल्यू जे काय आपली पीची व्हॅल्यू 0, 1, 2, 3 आणि सो ऑन ह्या पीच्या व्हॅल्यू. म्हणजेच जर पीची व्हॅल्यू 0 पुट केली तर आपलं जे काय याच्याप्रमाणे एक्सप्रेशन आहे ते पी आपण याला काय केलं तर पी ऑफ पाय. मग पीची व्हॅल्यू 0 टाकली तर 0 सुद्धा येईल आपल्याकडे. 0 नंतर किती येईल आपल्याकडं लॅम्बडा बाय 2 येईल. त्याच्यानंतर किती येईल पुढे मगाशी टाकलं होतं त्याप्रमाणे व्हॅल्यू 0 आला होता. 0 कन्सिडर करा तिथं. त्यानंतर लॅम्बडा बाय 2 आला होता. त्यानंतर आपण समजा 2 पुट जर केला तर 2 पुट केल्यानंतर लॅम्बडा आला होता. लॅम्बडा आल्याच्या नंतर पुढे समजा आपण पुढे पुट केला किती 3 लॅम्बडा बाय 2 येईल. अशा प्रकारे सो ऑन. These are the positions for the nodes. आणि अँटीनोडच्या कोणत्या आहेत आपल्या अँटीनोडच्या आहेत लॅम्बडा बाय 4, 3 लॅम्बडा बाय 4, 5 लॅम्बडा बाय 4 आणि सो ऑन. These are the positions for the node and these are the for antinode. हे आपल्याला अंडरस्टँड करा थोडंसं त्याच्यामध्ये. आता बघा या मिळाल्या आपल्याला कंडिशन फॉर नोड आणि अँटीनोड. काय मिळाल्या कंडिशन्स फॉर नोड आणि अँटीनोड असं आपल्याला लक्षात घ्यायचं. मग पहा आता याच्यामध्ये काय आपल्याला लक्षात घ्यायचं की कंडिशन्स फॉर नोड आणि अँटीनोडचा जर आपण विचार केला या ठिकाणी समजा जी काही आपली वेव्ह आहे ती वेव्ह समजा या ठिकाणावरून आपण प्रोपोगेट करताना आपण दाखवूया. बघा थोडंसं मी मॉडिफिकेशन दाखवतो आणि आपल्याला पुढे प्रॉपर्टीज ऑफ द स्टेशनरी वेव्ह आपल्याला यायच्यात लक्षात घ्या. काय करायचं आपल्याला वी हॅव टू राईट डाऊन द प्रॉपर्टीज ऑफ द स्टेशनरी वेव्ह. मग समजा ही जी काय पोझिशन आहे आपली तर ही समजा आपण स्टार्टिंग पोझिशन अशी गृहीत धरली बरोबर आहे. या ठिकाणी जो काय तुमचं स्टार्टिंग पॉईंट आहे एक्स जो काय आहे तर त्याप्रमाणेच आपल्याला स्वरूप लक्षात घ्यायचं आहे. मी या बाजूला काय करतो पोझिशन्स फॉर एक अँटीनोडच्या लिहितो. अँटीनोड्स ज्या काय आहेत त्या काय आहेत एक 0 आहे. दुसरं किती आहे लॅम्बडा बाय 2 आहे. तिसरं लॅम्बडा आहे. त्यानंतर चौथं 3 लॅम्बडा बाय 2 आहे आणि सो ऑन. दुसऱ्या बाजूला नोड जे काय आहे त्या नोडच्या काही पोझिशन आहे. नोडच्या आहेत पहिला आहे लॅम्बडा बाय 4 आहे. किती आहे लॅम्बडा बाय 4 कॉमा. दुसरा आहे 3 लॅम्बडा बाय 4. तिसरा आहे 5 लॅम्बडा बाय 4 आणि सो ऑन. बघा आता आपण थोडंसं लक्ष देऊया की काय आहे नेमकं. इथून समजा पोझिशन आपल्याला लक्षात घ्यायची. ही फिगर खूप महत्त्वाची आहे. कंडिशन खूप महत्त्वाची आहे. याच्यामध्ये सुरुवातीला आपला एक्स 0 आहे म्हणजे काय मिळालं आपल्याला अँटीनोड मिळाला बघा. आता या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ द एक्स म्हणजे पाथ व्हॅल्यू ऑफ एक्स किती झाली लॅम्बडा बाय 4 इतकी झाली. इथपर्यंत काय मिळालं आपल्याला इथं झाला एक्स इक्वल टू लॅम्बडा बाय 4 झाला म्हणजे काय मिळाला अँटीनोड मिळाला. आपण इथे आलो व्हॅल्यू किती झाली आपली ही लॅम्बडा बाय 4 आणि ही लॅम्बडा बाय 4 इथपर्यंत झाली आपली लॅम्बडा बाय 2 झाली लक्षात घ्या इथपर्यंत. म्हणजे ही लॅम्बडा बाय 4 आणि ही लॅम्बडा बाय 4 म्हणून किती झाली लॅम्बडा बाय 2 झाली. म्हणजेच या ठिकाणी काय आला तुमचं ही जी आहे लॅम्बडा बाय 4 आणि इथं एक्स किती आला तुमचा मग लॅम्बडा बाय 2. ही तुमचं काय अँटीनोड आहे. बघा पोझिशन तुम्ही कम्पेअर करा. ही फिगर पुन्हा जरी ड्रॉ शेवटी कन्क्लुजन समजून घेण्यासाठी. त्यानंतर आपण इथे आलो हे लॅम्बडा बाय 4 आपण त्याच्यामध्ये ऍड केलं.
हे आपलं λ/2 आणि हे पुन्हा λ/4 म्हणजे एकूण किती झालं x = 3 λ/4 झालं आणि हे सुद्धा किती आहे हे λ/4च आहे म्हणजे प्रत्येक डिस्टन्स इथून म्हणजे काय मिळाला अँटीनोड. बघा अँटीनोड कुठं आहे नोड कुठे आहे. त्यानंतर आपण इथे आलो या पोझिशनला आल्याच्या नंतर काय मिळते लक्ष द्या. या पोझिशनला पुन्हा हे जे काय आहे ते λ/4च आहे. हे λ/4 ऍड केल्यानंतर एकूण किती झालं बघा तर एकूण झालं हे लॅम्बडा किती झालं एकूण हे x = किती मिळाला आपल्याला x = λ मिळाला. बघा x = काय मिळतं आपल्याला कन्फर्म करायचं x = λ मिळाला आपल्याला म्हणजे कंप्लीट काय झालं इथपर्यंत या पॉईंट पर्यंत इथून एक ऑसिलेशन किंवा एक लूप पूर्ण एक व्हायब्रेशन आपल्याला मिळालं. त्यानंतर पुढे गेलो आपण आणि सो ऑन त्याच प्रकारे आपल्याला इथं आपण सगळ्यात लिहून टाकू λ/4 देन x = किती 5 λ/4. त्यांना आपण इथे विचार करूया याचा पुन्हा हे λ/4 आणि शेवटी त्याचा x किती मिळाला आपल्याला तर 3 λ/2 आणि सो ऑन पुढे सगळ्या यायची गरज नाही. मग ह्या पोझिशन आपल्याला कशाच्या मिळाल्या अँटीनोड आणि नोडच्या स्टेशनरी वेव्ह मध्ये अशा प्रकारे आपल्याला मिळाल्या. स्टार्टिंग व्हायब्रेशन विथ अँटीनोड x = 0 पुढे गेला λ/4 इतकं डिस्टन्स कव्हर केलं म्हणजे किती झाला λ/4 ला अँटीनोड मिळाला. त्यानंतर पुन्हा λ/4 ने कव्हर केलं तर λ/2 झाला अँटीनोड मिळाला. इथं नोड मिळाला इथं अँटीनोड मिळाला. पुन्हा λ/4 घेतलं तर 3 λ/4 झालं त्यावेळेस किती मिळाला नोड मिळाला आणि सो ऑन अशा प्रकारची प्रोसेस आपल्याला मिळून जाते. आता काय करायचं आपल्याला याच फिगरचा आपल्याला विचार करायचा. समजा हा तुमचा आहे पहिला नोड सॉरी अँटीनोड हा आहे तुमचा दुसरा अँटीनोड. काय प्रॉपर्टी आपल्याला समजून घ्यायची या दोन्हींच्या मध्ये किती डिस्टन्स आहे किती पाथ आहे. व्हॉट इज द पाथ डिफरन्स बिटवीन द टू सक्सेसिव्ह अँटीनोड्स. करा विचार करा थोडासा. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द टू सक्सेसिव्ह पाथ डिफरन्स बिटवीन द टू सक्सेसिव्ह अँटीनोड्स. इथे त्याला सांगा किती होते याची मायनस करायचं किती येणार λ/2 येणार अँटीनोडच्या नोडच्या मधलं फर्स्ट नोड आणि सेकंड नोड. बघा सेकंड नोड फर्स्ट नोड किती आहे λ/4 याच्या दोन्हींच्या मधलं करेक्ट डिफरन्स किती येईल ते सुद्धा λ/2 येईल ना. बरं हे झालं. त्यानंतर पुढं सक्सेसिव्ह नोड आणि अँटीनोड अँटीनोड आणि नोडच्या मधलं λ/4 इथं सांगून देतो. सक्सेसिव्ह अँटीनोड आणि नोडच्या मधलं λ/4 दोन्ही अँटीनोड मधलं सक्सेसिव्ह λ/2 आणि दोन्ही नोड मधलं सक्सेसिव्ह λ/2. तर अशा प्रकारे आपल्याला काय करता ही काही प्रॉपर्टी आपल्याला समजून घ्यायच्या त्या प्रॉपर्टी आपण लिहून घेऊया. तर हेडिंग टाका सगळ्यांनी प्रॉपर्टीज ऑफ द स्टेशनरी. Properties of stationary wave. Of stationary wave. बघा लक्ष द्या सगळ्यांनी. प्रॉपर्टीज ऑफ द स्टेशनरी वेव्ह पहिली प्रॉपर्टी आहे. पहिली प्रॉपर्टीमध्ये त्याची डेफिनेशन लिहायची. डेफिनेशन आपल्याकडे ऑलरेडीच आहे लक्षात घ्या. काय आहे डेफिनेशन. When two simple harmonic progressive waves having same amplitude, same frequency, same wavelength travels along the same path but opposite direction interfere each other forms a resultant wave, and such a resultant wave which is in the form of loops is known as a stationary wave. ही डेफिनेशन त्याच्यामध्ये लिहायची लक्षात घ्या. पहिली प्रॉपर्टी. दुसऱ्या प्रॉपर्टीमध्ये काय आहे तर दुसऱ्या प्रॉपर्टीमध्ये बघा स्टेशनरी वेव्ह लिहा सगळ्यांनी इज फॉर्म्ड बाय अल्टरनेटली antinode and nodes
अँटीनोड्स अँड नोड्सची दुसरी प्रॉपर्टी. तिसरी प्रॉपर्टी, इन अ स्टेशनरी वेव्ह the medium vibrates with maximum amplitude known as काय म्हणतो आपण त्याला, अँटीनोड. known as अँटीनोड. चौथी प्रॉपर्टी काय असेल, नोडची. इन स्टेशनरी वेव्ह the medium vibrates with minimum amplitude known as nodes. झाल्या 4 प्रॉपर्टी. यापुढे 5 नंबर, 5th नंबरची प्रॉपर्टी, the path difference between two adjacent antinodes किंवा nodes is lambda by 2. किती आहे, लॅम्बडा बाय 2 आहे. लक्षात घ्या बघा, लॅम्बडा बाय 2 आहे का नाही. त्यानंतर द पाथ डिफरन्स, 6 नंबर, द पाथ डिफरन्स बिटवीन टू ऍडजेसंट अँटीनोड आणि नोड, दोन्हीचं अँटीनोड आणि नोड, इज लॅम्बडा बाय 4. नंबर 7, particles within a single loop having in phase किंवा सेम फेज. इन फेज म्हणजे सेम फेज मध्ये आहेत. त्यानंतर 8 नंबरची प्रॉपर्टी बघा, particles of adjacent loops are out of phase. म्हणजे एका फेज मध्ये नाही. इकडे लक्ष द्या. 7 नंबरची प्रॉपर्टी, समजा त्याच्यामध्ये जे काय पार्टिकल आहेत, एका लूपचा विचार करा, आणि या एका लूप मधले व्हायब्रेशनचे जे पार्टिकल आहेत ते एका फेज मध्ये आहे. मग याचा फेज वेगळा, आणि समजा ह्या त्याचा दुसरा आहे, याचा फेज वेगळा. म्हणजे याचा अर्थ या दोन्ही लूप मधले जे काही पार्टिकल आहेत हे आउट ऑफ फेज आहेत, पण याच्यामधलेच पार्टिकल हे कसे आहेत, इन फेज आहेत, आणि याचे कसे आहेत, आउट ऑफ फेज आहेत, असं आपल्याला याच्यामध्ये लक्षात येत आहे. त्यानंतर 9 नंबर, velocity of vibrating particles of wave is 0. That's why the wave is known as standing wave. किंवा त्याला आपण स्टेशनरी वेव्ह म्हणतो. काय म्हणतो, त्याची व्हेलॉसिटी
0 असते, वेलॉसिटी नसते त्याला, म्हणून आपल्याला ती वेव्ह कशी होते, एकदम थांबल्यासारखी दिसते किंवा ती स्टेशनरी आहे असं आपल्याला जाणवतं. लक्षात घ्या. या प्रकारे आपल्याला काही त्याचे जे काय आहेत प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टी आपण अशा प्रकारे पाहू शकतोय, त्या प्रॉपर्टी आपण अंडरस्टँड करू शकतोय. लक्षात घ्या. या प्रकारे आपल्याला जे काय आहे ती स्टेशनरी वेव्ह काय आहे ही आता समजलेली असेल. तर आपण काय करूया, आता स्टेशनरी वेव्हचा कन्सेप्ट ऑलमोस्ट बेसिक कन्सेप्ट संपलेला आहे. आता स्टेशनरी वेव्हचे जे काही ॲप्लिकेशन आहेत, स्टेशनरी वेव्ह कुठे कुठे तयार होते, स्टेशनरी वेव्हचे काय आपल्याला बेनिफिट आहेत, तर ते बेनिफिट किंवा त्याचे ॲप्लिकेशन हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहूया.